विक्रोळी पार्क साईटमधील जानकल्याण सोसायटी जवळ दरड कोसळलेली आहे आणि विक्रोळीतील वर्षानगर विक्रोळी पार्क साईट येथील जानकल्याण सोसायटी जवळ आज पहाटेच्या सुमारास भूस्खलन झालं आणि एका झोपडीवर माती आणि दगड कोसळले। या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते आहे आणि यामध्ये दोघे जण जखमी आहेत। विक्रोळीमध्ये हा प्रकार घडला। विक्रोळी पार्क साईटमधील जानकल्याण सोसायटी होती त्या जवळ ही दरड कोसळल्याची घटना आणि या पहाटेच्या सुमारास ही घटना घडली। भूस्खलन झालं आणि एका झोपडीवर माती आणि दगड कोसळले आणि या भीषण दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते आणि दोघे या घटनेत जखमी आहेत। सोबतच मातीच्या ढिगाऱ्याखाली जे 4 जण अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यात आता आलेलं आहे। विक्रोळी पार्क साईटमधील जानकल्याण सोसायटी जवळ ही दरड कोसळली आणि दरड कोसळून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झालाय। 4 जण अडकलेले होते। मातीच्या ढिगाऱ्याखाली त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, काय अपडेट्स या संदर्भातल्या? नक्कीच काल रात्रीच्या परिसरात जर पाहायला गेलं तर या विक्रोळी भागात भूस्खलनांचा ही घटना याची घडलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर यामध्ये 4 जण इंजुर्ड झालेले होते, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची सुद्धा माहिती आता समोर येते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर संपूर्ण जो डोंगराळ भाग होता त्या डोंगराळ भागातून जी माती होती ती माती एका झोपडीवरती आलेली होती आणि त्या झोपडीत राहणारी जी लोक होती त्यांच्यावरती संपूर्ण जे दरड आहेत किंवा माती आहे ती कोसळलेली पाहायला मिळाली आणि यामध्ये 4 मृत्यू झालेला होता। सॉरी 4 इंजुर्ड झालेले होते। त्या 4 सुद्धा राजवाडी जे रुग्णालय त्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। नक्कीच नंदकिशोर, आता आपल्याला माहिती मिळते की या घटनेमध्ये दोघे हे गंभीर जखमी आहेत, त्यांची प्रकृती काय म्हणते? नक्कीच संपूर्ण जो डोंगर दगड किंवा माती झोपडीवरती आल्यामुळे सर्व जे लोक होते ते आतमध्ये अडकलेले होते। फायर ब्रिगेडचे किंवा महानगरपालिकेचे जे कर्मचारी होते त्यांनी रात्री उशिरा जाऊन रेस्क्यू ऑपरेशन करून त्यांना बाहेर काढलेलं होतं आणि तात्काळ कडेचे असलेल्या राजवाडी जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं। सध्या 4 ही प्रकृती चिंताजनक होती, त्यापैकी 2 माहिती मिळते। 2 सुद्धा गंभीर जखमी असल्याची सुद्धा जी माहिती आहे ती समोर येते। नक्कीच नंदकिशोर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।